नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे की या चॅनलवरती मी नवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन येतो आणि तुम्हाला पाठीमागे सांगितल्याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयांची NMMS स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची एक महत्त्वाची प्रश्नावली सुरुवात केली आहे की ज्यातला पहिला व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा दुसरा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे की ज्यात अतिशय महत्त्वाच्या काही इतिहास विषयाच्या प्रश्नांना आपण हाताळणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या या प्रश्नमालिकेला सुरुवात करूया. यातला पहिला प्रश्न आहे, सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर जो मोर्चा निघाला यावेळी मुख्यमंत्री कोण होते? त्यासाठी 4 अचूक पर्याय आहेत. श्रीपाद अमृत डांगे, त्याच्यानंतर SM जोशी, त्याच्यानंतर मोरारजी देसाई आणि शंकरराव देव. तर या 4 पैकी मुख्यमंत्री कोण होते जेव्हा सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर एक भव्य दिव्य असा मोर्चा निघाला? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही मधला 5-10 सेकंदाचा वेळ आहे, या 5-10 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं आहे की त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहण्याच्या अगोदरच एक 3 प्रश्न लिहून ठेवायचे आणि प्रामाणिकपणे मी पर्याय सांगत असताना तुम्ही प्रश्न समजल्यावर त्या प्रश्नाचा अचूक पर्याय तुम्ही त्या प्रश्न क्रमांकासमोर लिहावायचा आणि शेवटी स्वतःला टेस्ट करायचे की आपण किती प्रश्न याच्यामध्ये अचूक सोडवू शकलो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोरारजी देसाई, की सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघाला होता त्यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. तर मग दुसरा प्रश्न, प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी काढलेल्या प्रचंड मोर्चाने पंडित नेहरूंना कोणत्या गोष्टीची जाणीव करून दिली? यासाठी 4 पर्याय आहेत. मराठी भाषेच्या महत्त्वाची, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची, मराठी भाषिकांच्या भावनांची किंवा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक महत्त्वाची. यासाठीचे 4 अचूक पर्याय मी तुमच्यासमोर दिलेले आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मराठी भाषिकांच्या भावनांची जाणीव करून देण्याची जाणीव या मोर्चाने पंडित जवाहरलाल नेहरू यांना करून दिली. तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इसवी सन 1957 साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यात कोणती गोष्ट स्पष्ट झाली? यासाठीचे 4 पर्याय आहेत. 1, मतदार महाराष्ट्राच्या बाजूने आहेत, ही गोष्ट. नंबर 2, मतदार मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने आहेत, ही गोष्ट. नंबर 3, मतदारांना स्वतंत्र महाराष्ट्र नकोय, ही गोष्ट. आणि नंबर 4, मतदार द्विभाषिकाविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत, ही गोष्ट. तर हा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की मतदार हे द्विभाषिकाविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत, ही गोष्ट या निवडणुकामध्ये स्पष्ट झाली. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. कोणत्या साली द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले? पर्याय 1 नोव्हेंबर 1957, 1 ऑक्टोबर 1956, 1 नोव्हेंबर 1945 आणि 1 नोव्हेंबर 1956. तर याचं अचूक उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956, म्हणजेच पर्याय क्रमांक 5. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 5. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सभा कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? यासाठीचे 4 पर्याय तुमच्याकडे आहेत. पहिला, राजभवन मुंबई येथे, टिळक स्मारक पुणे येथे, महाराष्ट्र विधानसभा मुंबई येथे आणि नंबर 4, मुंबई महानगरपालिका येथे. तर आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, ही जी सभा घेण्यात आली होती केशवराव जेथे यांच्या अध्यक्षतेखाली, ती सभा पुणे येथे
टिळक स्मारक या ठिकाणी घेण्यात आलेली होती? हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. वळूया पुढच्या प्रश्न क्रमांक 6 कडे. 29 डिसेंबर 1953 रोजी स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी सादर केलेल्या अहवालात कोणती शिफारस केली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. पर्याय क्रमांक 1, मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे. पर्याय क्रमांक 2, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी. पर्याय क्रमांक 3, स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण करावे. आणि पर्याय क्रमांक 4, विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करावा. संपूर्णच्या संपूर्ण प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस या 29 डिसेंबर 1953 रोजी जो राज्य पुनर्रचना आयोग झाला होता आणि या आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी जो अहवाल सादर केला होता त्यात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे ही शिफारस करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 7, प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रसंगी काढण्यात आलेला मोर्चा कोणाच्या नेतृत्वात काढण्यात आलेला होता? तर तुम्ही पाहू शकता ह्या 2-3 हे जे 3-4 प्रश्न आहेत हे असे एकमेकावरतीच डिपेंडेंट आहेत. त्यामुळे आपल्याला वाचन करताना ते अतिशय बारीकीने त्यांचं आपल्याला वाचन करावं लागणार आहे. याचे 4 पर्याय आहेत. S.M. जोशी, उद्धवराव पाटील, प्र.के. अत्रे आणि भाई माधवराव बागल. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाई माधवराव बागल. म्हणजे जेव्हा हा जो मोर्चा काढण्यात आला, मोर्चा केव्हा काढण्यात आला होता? जेव्हा पंडित नेहरू या अश्वारूढ पुतळ्याचं प्रतापगडावर अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण प्रसंगी जेव्हा आले होते तेव्हा जो मोर्चा काढण्यात आला होता तो भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या 2 सत्तांनी भारतातील काही भागावरील सत्ता सोडून दिलेली नव्हती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा अशा काही सत्ता भारतामध्ये अस्तित्वात होत्या की ज्यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर देखील भारताच्या काही प्रदेशावरची आपली सत्ता सोडून दिलेली नव्हती. पर्याय क्रमांक 1, इंग्रज आणि फ्रेंच. पर्याय क्रमांक 2, फ्रेंच आणि पोर्तुगीज. पर्याय क्रमांक 3, पोर्तुगीज आणि इंग्रज. आणि पर्याय क्रमांक 4, इंग्रज आणि पोर्तुगीज. तर यासाठीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे फ्रेंच आणि पोर्तुगीज या 2 सत्तांनी भारतातील काही भागावरील सत्ता भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील सोडलेली नव्हती. प्रश्न क्रमांक 9, जुनागड हे संस्थान कोणत्या ठिकाणचे होते? जुनागड हे संस्थान कोणत्या ठिकाणचे होते? पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र, हैदराबाद, सौराष्ट्र, मध्य प्रदेश. आणि याचं अचूक उत्तर आहे जुनागड हे संस्थान सौराष्ट्र या ठिकाणचे होते. प्रश्न क्रमांक 10, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील संस्थानांना कोणता हक्क मिळालेला होता? म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील काही संस्थान भारतामध्ये विलीन झालेली नव्हती. मग अशा संस्थानांना कोणता हक्क मिळालेला होता? पर्याय, भारतात सामील होण्याचा, स्वतंत्र राहण्याचा. मग पर्याय क्रमांक 1 व 2 आणि पर्याय क्रमांक 4, इंग्रज सरकारसोबत जाण्याचा. यापैकी कोणता पर्याय, कोणता हक्क त्यांना भारताच्या स्वातंत्र्यानंतर मिळालेला होता? आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 2. म्हणजे काय तर यांना जे काही संस्थानं राहिली होती त्यांना एकतर तुम्ही भारतात सामील व्हा किंवा स्वतंत्र देखील, म्हणजे ते स्वतंत्र देखील राहू शकत होते. या अर्थाने आपला अचूक पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3, की ज्याचे पर्याय क्रमांक 3 काय सांगतो की 1 व 2 हे दोन्ही पर्याय. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानामध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली? असं कोणतं आंदोलन होतं की ज्याच्यामुळे
भारतामध्ये जी काही छोटी मोठी संस्थानं होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, त्यामध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली. पर्याय भारत छोडो आंदोलन, असहकार आंदोलन, चले जाव आंदोलन किंवा स्वातंत्र्य चळवळ. आणि याचं अचूक उत्तर आहे असहकार आंदोलनामुळे या संस्थानामध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 12. संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना म्हणजे काय? त्या काळामध्ये अशा काही संघटना अस्तित्वात होत्या की ज्या त्या संस्थानामधील प्रजेच्या हितासाठी व त्यांना जे काही राजकीय अधिकार आहेत ते राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी त्या काम करायच्या. तर त्या संघटनांना म्हणजे त्या जनसंघटनांना काय म्हटलं जायचं? पर्याय आहेत प्रजामंडळे, लोकहितवादी संघटना, जनहित संघटना का क्रांतिकारक संघटना. तर त्या ज्या संघटना होत्या त्या संघटनांना प्रजामंडळे असं म्हटलं जायचं. प्रश्न क्रमांक 13. अनेक प्रजामंडळाची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद कधी स्थापन करण्यात आली? म्हणजे अशा अनेक प्रजामंडळ, आता प्रजामंडळ आता वर तुम्हाला सांगितलं पण की अशी एक प्रजा परिषद स्थापन करण्यात आलेली होती की ती प्रजा परिषद कधी स्थापन करण्यात आलेली? पर्याय क्रमांक 1 1957, 1934, 1834 आणि 1924. तर याचं अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1927 रोजी या अनेक प्रजामंडळांची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 14. भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा डॅश डॅश तयार केला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. काय तयार केला? करारनामा, माफीनामा, सामीलनामा का तह? याचं अचूक उत्तर आहे सामीलनामा तयार केला. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा जी काही संस्थानं होती जी भारतात अद्याप विलीन झालेली नव्हती, मग अशा संस्थानिकांना विश्वासात घेऊन सगळ्यांना मान्य होईल असा एक सामीलनामा भारताचे तेव्हाचे जे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी तयार केलेला होता. प्रश्न क्रमांक 15. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला? म्हणजे अशी काही संस्थानं होती की जी भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील भारतात विलीन झालेली नव्हती. मग अशा संस्थानिकांचा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी मुत्सद्दीपणे काम केले? पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी रामानंद तीर्थ, महात्मा गांधी का सरदार वल्लभभाई पटेल? की जसं की तुम्हाला माहीतच आहे की जो विलिनीकरणाचा जो संस्थानक भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील भारताच्या काही संस्थानाच्या विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे तो तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे सोडवला. त्यातून त्यांना एक सोयीस्कर असा मार्ग काढला. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती संस्थाने भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात सहजासहजी विलिनीकरण करण्यास तयार नव्हते? म्हणजे बरीचशी संस्थानं अगदी सहजपणे भारतात विलीन झाली, पण त्यातली काही अशी संस्थानं होती की जी सहजासहजी विलिनीकरण करण्यास तयार होत नव्हती. त्यापैकी कोणती आहेत? जुनागड, हैदराबाद, काश्मीर का वरील सर्व तिन्ही पर्याय? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे जे जुनागड संस्थान, हैदराबाद संस्थान किंवा काश्मीर संस्थान ही तिन्ही संस्थाने भारतात सहजासहजी विलीन करण्यास तयार नव्हते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरील सर्व तीन पर्याय. प्रश्न क्रमांक 17. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जुनागडचा नवाब कोणत्या विचारात होता? जुनागड हे एक जे संस्थान होते की जे भारतात सहजासहजी विलिनीकरण करण्यास तयार नव्हते, तो नवाब नेमका कोणत्या विचारामध्ये होता? पर्याय भारतात विलीनीकरण करण्याचा, भारतातून स्वतंत्र राहण्याचा, पाकिस्तानात सामील होण्याचा
आणि किंवा भारताला विरोध करण्याचा. तर म्हणजे नेमका त्या नवाबाचा विचार काय होता, तर याचं अचूक पर्याय आहे हा जो जुनागडचा नवाब आहे तो पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारामध्ये होता. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 8, जुनागड संस्थान भारतात कधी विलीन झाले? पर्याय फेब्रुवारी 1948, जानेवारी 1948, ऑगस्ट 1948 आणि 26 जानेवारी 1948. तर याचं अचूक उत्तर आहे फेब्रुवारी 1948, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 की फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागड हे संस्थान भारतामध्ये विलीन झाले. प्रश्न क्रमांक 19, तर खालीलपैकी कोणते संस्थाने भारतात सर्वात मोठे होते? म्हणजे जे काही वेगवेगळी संस्थानं भारतामध्ये होती त्यापैकी सर्वात मोठे संस्थान कोणते? जुनागड, हैदराबाद, सौराष्ट्र की काश्मीर? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की जी काही संस्थानं भारतामध्ये अस्तित्वात होती त्यातलं सर्वात मोठं म्हणजे हे हैदराबाद संस्थान होतं. प्रश्न क्रमांक 20, इसवी सन 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी कोणती संघटना स्थापन केली? आपल्याला माहिती आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव कोणत्या गोष्टीशी जोडलं गेलेलं आहे, तर यांनी 1938 मध्ये नेमकी कोणती संघटना स्थापन केली? सौराष्ट्र संघटना, प्रजामंडळ, हैदराबाद स्टेट काँग्रेस, मराठवाडा स्टेट काँग्रेस? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मराठवाडा स्टेट काँग्रेस नावाची संघटना इसवी सन 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 21, हैदराबाद संस्थानात लोकशाही हक्कांसाठी सुरू झालेल्या लढ्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? म्हणजे जसं की तुम्हाला माहितीच आहे की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील काही संस्थानं भारतामध्ये सहजासहजी विलीन करण्यास तयार नव्हती आणि त्यातलंच एक संस्थान म्हणजे हे हैदराबाद आहे. मग या हैदराबाद संस्थानामध्ये जो तिथल्या नागरिकांसाठी जो लोकशाहीच्या हक्कांसाठी सुरू झालेला जो काही लढा होता त्या लढ्याचं नेतृत्व नेमकं कोणी केलं? PV नरसिंहराव, गोविंदभाई श्रॉफ, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ? आणि जसं की याचं उत्तर तुम्हाला माहितीच आहे की जो हैदराबाद संस्थानामधल्या लोकशाहीच्या हक्कासाठी सुरू झालेला जो लढा होता त्या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 22, 1947च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने कोणता ठराव केला? पर्याय हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याचा, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्याचा, हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य देण्याचा किंवा हैदराबाद संस्थानाचा दर्जा कायम ठेवण्याचा. यापैकी हैदराबाद स्टेट काँग्रेसने नेमका कोणता ठराव 1947च्या जुलै महिन्यामध्ये केला? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्याचा. प्रश्न क्रमांक 23, निजामाचा सहकारी कासिम रजवी यांनी कोणती संघटना स्थापन केली? निजामाचा जो सहकारी होता त्याने कोणती संघटना स्थापन केली? निजाम संघटना, रजाकार संघटना, हैदराबाद संघटना का रिजवी संघटना? आणि याचं अचूक उत्तर आहे जो कासिम रजवी नावाचा जो निजामाचा सहकारी होता त्याने रजाकार नावाची संघटना स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 24, 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई सुरू केली होती त्यास कोणते सांकेतिक नाव देण्यात आलेले होते? जसे की तुम्हाला माहिती आहे ही कारवाई कुणाच्या? भारताचे जे तत्कालीन गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनीच हा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवला होता. आणि जेव्हा निजाम सहजासहजी तयार होत नव्हता शेवटी
सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक म्हणजे बळाचा वापर करून या संस्थानामध्ये भारताला विलीन करून घेण्याचं ठरवले होतं. आणि मग त्यावेळी जी कारवाई करण्यात आलेली होती, पोलीस कारवाई करण्यात आली होती, त्या पोलीस कारवाईला नेमकं कोणतं सांकेतिक नाव देण्यात आलेलं होतं? पर्याय ऑपरेशन हैदराबाद, ऑपरेशन निजाम, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन रजा. तर ही जी पोलीस कारवाई करण्यात आली होती त्या पोलीस कारवाईला ऑपरेशन पोलो असं एक सांकेतिक नाव देण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 25. डॅडॅश रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तर म्हणजे नेमकं आपल्याला इसवी सन सांगायचं त्या ठिकाणी 17 सप्टेंबर 1947, 17 सप्टेंबर 1948, 17 ऑगस्ट 1948 का 26 जानेवारी 1948. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी हा जो निजाम होता तो भारताला शरण आला, ज्यासाठी ऑपरेशन पोलो नावाची एक मोहीम राबवण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले होते? असा नेमका कोणता लढा होता की ज्या लढ्याच्या माध्यमातून विद्यार्थी देखील या चळवळीमध्ये सहभागी झाले होते? हैदराबाद मुक्ती चळवळ, वंदे मातरम चळवळ, हैदराबाद विलिनीकरण चळवळ का स्वतंत्र भारत चळवळ? आणि याचं अचूक उत्तर आहे वंदे मातरम चळवळ नावाची जी एक चळवळ सुरू करण्यात आली होती. याच चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देखील या लढ्यामध्ये आपलं सहभाग नोंदवला होता. प्रश्न क्रमांक 27. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कधी झाला? जसं की तुम्हाला माहिती आहे की भारत स्वतंत्र झाला पण यानंतर देखील मराठवाडा हा हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये सहजासहजी विलीन करण्यास तयार होत नव्हते. आणि होत नसताना जी एक पोलीस कारवाई केली तत्कालीन जे भारताचे गृहमंत्री होते, मग नेमका मराठवाड्याचा समावेश स्वतंत्र भारतामध्ये कधी झाला? 1948, 1947, 1939 का 1950? तर याचं अचूक उत्तर आहे इसवी सन 1948 रोजी मराठवाडा स्वतंत्र भारतामध्ये सामील झाला. प्रश्न क्रमांक 28. काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याचा काय मानस होता? म्हणजे याचा नेमका विचार काय होता? पर्याय भारतात सामील होण्याचा, आपले वेगळे राज्य स्थापन करण्याचा, पाकिस्तानात सामील होण्याचा, भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा. याचा नेमका मानस काय होता? नेमक्या तो कोणत्या विचारामध्ये होता? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे पाकिस्तानात सामील होण्याचा. या काश्मीर संस्थानचा जो राजा होता हरिसिंग त्याचा मानस होता. प्रश्न क्रमांक 29. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर फ्रान्सचे आधिपत्य होते? जसं की अगोदरच मी तुम्हाला सांगितलं भारत स्वतंत्र झाला होता तरी पण जी काही संस्थानं होती ती त्यांचं भारतामध्ये विलिनीकरण झालेलं नव्हतं. मग त्यापैकी फ्रान्स या देशाचं आधिपत्य सत्ता यापैकी खालीलपैकी कोणत्या संस्थानावर प्रदेशावर होती? चंद्रनगर, जुनागड, गोवा, दादरा आणि नगर हवेली. तर याचं अचूक उत्तर आहे हे जे चंद्रनगरचा जो प्रदेश आहे तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील फ्रान्सच्या ताब्यामध्ये होता. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. पोर्तुगालच्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारतात परत मिळवण्यासाठी भारतीयांना जो लढा द्यावा लागला त्या लढ्यात सर्वात आघाडीवर कोण होते? पर्याय डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर टी.बी. कुन्हा, सेनापती बापट आणि पर्याय क्रमांक 4 पीटर अल्वारेस. आणि याचं जो अचूक उत्तर आहे की डॉक्टर टी.बी. कुन्हा हे पोर्तुगालच्या ताब्यातला भारतीय प्रदेश भारतात मिळवण्यासाठी जो काही तिथल्या लोकांनी जो लढा उभारलेला होता त्यात सर्वात आघाडीवर डॉक्टर टी.बी. कुन्हा हे होते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो
आजची ही आपली 30 प्रश्नांची सिरीज या ठिकाणी संपलेली आहे. आणि ह्या सिरीजमधले सगळेचे सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत की जे तुम्हाला इतरत्र सहजासहजी सापडणार नाहीत. तेव्हा आणखी पुढचे देखील व्हिडिओ मी या ठिकाणी सादर करणार आहे. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या मस्के सर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या प्रश्नांचा त्यांना देखील त्यांच्या परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होणार आहे. धन्यवाद.